कविता सिंहे. अजून काही गोष्टी मिळतील नाही मिळतील, पण आत्मविश्वास हा नक्कीच मिळालेला आहे. प्रश्न असा आहे, जर तुम्हाला कोणत्याही एका शारीरिक गुणधर्म बदलायची संधी मिळाल्यास तुम्ही काय बदलाल? हॅलो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही म्हणाल असा व्हिडिओ का स्टार्ट केला, तर कारण आजचा हा पूर्ण व्हिडिओ हा असाच आहे, म्हणजे या संदर्भातला आहे की हे कुठपर्यंत म्हणजे कसं काय मिळालं आणि त्याचा प्रवास कसा होता, सुरुवात कशी होती, त्याचा शेवट कसा होता, काय प्रश्न विचारला गेला होता, काय उत्तर देण्यात आलं होतं, तर ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणता परफॉर्मन्स केलेला होता ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून म्हटलं चला सुरुवात पण अशी करूया आणि क्राऊनसुद्धा तुम्हाला छान जवळून दाखवूया. हा मिळवलेला स्वतःच्या हिशोबाने मिळवलेला हा क्राऊन जो कधीच मिळवला नव्हता, कुठेच असा भाग घेतला नव्हता आणि इथे फायनलीच झालो, हे पण मला खूप मस्त वाटतं. तर म्हणून आजचा हा पूर्ण व्हिडिओ, सगळे व्हिडिओज आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामुळे मी थोडासा एडिट केलेला आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करते इथे. तर नक्की एन्जॉय करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त वाटतं. तर वसई विरारमध्ये तुम्ही जर कोणी राहत असाल किंवा फक्त वसई विरारसाठी नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे हे, फक्त ते नाव वसई विरार असल्यामुळे असं वाटतं सगळ्यांना की फक्त वसई विरारपुरतं आहे, तर तसं काही नाही आहे. तर लांबूनसुद्धा तुम्ही येऊ शकता आरामात. फक्त तेच आहे की जेव्हा ग्रूमिंग सेशन वगैरे होतं तेव्हा 3-4 दिवस तुम्हाला द्यावे लागतात, तर त्या सगळ्याचा विचार करूनच मग तुम्ही याच्यामध्ये पार्ट घ्या, कारण की तिथपर्यंत पोहोचल्यावर तुम्ही मागे नाही फिरू शकत, कारण की तुम्ही एखाद्याची जागा घेतलेली असते. जर तुम्ही नाही हे करू शकत असाल तर मग त्याऐवजी दुसरा येऊ शकत होता, पण फायनल झाल्यावर मग ह्या गोष्टी नाही बदलू शकत. त्यामुळे सगळा विचार करून मग यामध्ये नक्की पार्ट घ्या आणि नक्कीच घ्या मी तर म्हणेन, कारण की प्रत्येक लेडीजला असं काहीतरी छान वाटतं आणि अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो लेडीजला बहुतेकदा. आणि यामध्ये असं होतं ना की आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात, काहीतरी नवीन अनुभव होतो, सेलिब्रिटीज भेटतात 1-2, तर ह्या सगळ्या गोष्टी छान आहे. आपण घरी बसून ह्या सगळ्या गोष्टी नाही अनुभव करू शकत. थोडंसं बाहेर पडल्याशिवाय, स्वतःला ग्रूम केल्याशिवाय तुम्ही ह्या गोष्टी नाही शिकू शकत आणि आपल्याला शिकणं खूप महत्त्वाचं आहे आजच्या काळात. तर चला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि बॅक टू रुटीनवर आलेली आहे मी आता परत. म्हणजे थोडंसं डाएट पास आता जवळजवळ 1.5 महिना मी सगळ्याचे स्टॉप होते, ना कुठली एक्सरसाइज ना डाएट ना काहीच नाही. आता परत बॅक टू रुटीन यायचं आहे, त्यामुळे परत सगळं दुखणं वगैरे सुरू आहे. तर थोडं आरामात चाललेलं आहे सगळं काम, म्हणून थोडे व्हिडिओ लेटसुद्धा येत आहेत आणि खूप मोठा परत यूट्यूबमध्ये माझा प्रॉब्लेम झालेला आहे. असं वाटतं काय तुमच्यासोबत शेअर करावं ह्या सगळ्या गोष्टी, पण ठीक आहे, म्हणजे आता परत शून्यापासून सुरुवात झालेली आहे. तर काय याच्यावर करता येईल मला खरंच माहीत नाही. तुमचं कोणी ओळखीचं असेल, काही तुम्हाला करता येत असेल तर मला नक्की सांगा की काय प्रॉब्लेम आहे. आणि एवढं टेक्निकल कळत नसल्यामुळे ना परत गोंधळ होतोय तो सगळा माझा. तर ठीक आहे, मी म्हटलं चला आपण आपल्या आनंदासाठी करतोय ना, तर हे सुद्धा करूच. तर चला पुढचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आपण भेटूया एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज. सिंहे, कोड नंबर 20. नमस्कार, मी कविता सिंहे आणि माझं एक छान छोटंसं गोड कुटुंब आहे. त्याचप्रमाणे माझं शिक्षण झालेलं आहे सायकोलॉजीमध्ये, मी BA केलेलं आहे. म्हणतात ना प्रत्येकाने आपला आनंद हा स्वतःच शोधायचा असो, त्याचप्रमाणे मी माझा आनंद शोधला, तो म्हणजे माझ्या एका यूट्यूब चॅनलमुळे. मी एक यूट्यूब चॅनल ग्रो करते सध्या, त्याला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये सबस्क्रायबर, कमेंट किंवा अजून काही गोष्टी मिळतील नाही मिळतील, पण आत्मविश्वास हा नक्कीच मिळालेला आहे आणि तोच आत्मविश्वास कसा वाढला, त्या पद्धतीने आपण त्यावर काम करू शकतो, हे सगळं मी त्यामध्ये सांगत असते. आणि त्याचाही जो प्रतिसाद आहे तोही खूप छान येतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीने आपला आनंद शोधावा आणि आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे. जर एक गृहिणी आनंदी राहील ना, तर संपूर्ण कुटुंब नेहमीच आनंदी राहील, हा माझा विश्वास आहे. त्याचप्रमाणे नवनवीन गोष्टी शिकण्याचा खूप छंद असल्यामुळे नवीन रेसिपीज ट्राय करते. काही आपल्या इंडियन वेस्टर्न सगळं मिक्स करून मुलांना जितकं हेल्दी देता येईल तेवढं हेल्दी देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत असते. आणि इथे येण्याचं कारणसुद्धा हेच
की प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्या गाठीशी असावा. एका पॉईंटला जेव्हा आपण बसू आणि जेव्हा विचार करू की आपण काय राहिलं आपलं करायचं, तर त्यामध्ये असं काही असू नये की यार माझं हे राहिलं, मी रॅम्प वॉक केलाच नाही. त्यामुळे मी आज इथे आली आहे आणि मला खूप आनंद होते की मी काहीतरी वेगळं करते आणि त्याचा खरंच खूप आनंद वाटतोय. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 3 कविता सिन्हे. मराठी का हिंदी इंग्लिश? मराठी. ओके. प्रश्न असा आहे, जर तुम्हाला कोणत्याही एका शारीरिक गुणधर्म बदलायची संधी मिळाल्यास तुम्ही काय बदलाल? हॅलो. परत एकदा सांगते. ओके मॅम. जर तुम्हाला कोणत्याही एका शारीरिक गुणधर्म बदलण्याची संधी मिळाल्यास तुम्ही काय बदल कराल आणि का? शारीरिक गुणधर्म म्हणजे आपल्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स या फिजिकल अपिअरन्समध्ये काही तुला काय बदलायची इच्छा आहे का, आणि जर असेल तर का?
नाही, प्रत्येक व्यक्ती असतो ना तो योग्यच असतो आणि जो जसा आहे तो योग्यच असतो. कारण कुठलाही गुणधर्म वाईट नसतोच आणि आपण त्याला कशा प्रकारे घेतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आड असेल किंवा बारीक असेल किंवा काही त्याच्यामधले गुणदोष असतील, तो त्यावर कशा पद्धतीने काम करतोय आणि तो कुठल्या पॉझिटिव्हिटीने त्याबद्दल बघतोय आणि ते घेतोय, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून आपण जसे आहोत तसे खूप बेस्ट आहोत, म्हणून असंच नक्कीच करत राहावं. गुड. थँक्यू.